A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मटर यखनी पुलाव, जो की चवीला खूप जबरदस्त भन्नाट असा तयार होतो। पुलावचा एक एक दाणा किती लांब आणि मोकळा असा तयार झालेला आहे। लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण खूप आवडीने हा पुलाव खातील, असा इतका सुंदर चवीला भन्नाट असा हा पुलाव बनवून तयार होतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुलावसाठी मसाले कोणते घ्यायचेत आणि पुलाव अगदी मोकळा एक एक दाणा मोकळा होण्यासाठी काय करावे याची सगळी डिटेल माहिती सांगितली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 1 कप तांदूळ। तांदूळ शक्य तितका जुना वापरायचा, म्हणजे तांदूळ छान फुलतात पण आणि मोकळे पण होतात। तर आता हे तांदूळ मी स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेणार आहे आणि 20 मिनिटासाठी हे असेच भिजत राहून देणार आहे। तांदूळ धुतल्यानंतर गाळणीत काढून घ्यायचे। चला आता मी गॅसवर ठेवली आहे कढई आणि त्यामध्ये टाकून घेतले आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी आणि यामध्ये आपण टाकणार आहोत काही खडे मसाले। यामध्ये मी घेतले आहेत 2 चमचे अख्खे धने, 1 चमचा जिरं, 2-3 दालचिनीचे तुकडे, शहाजिरे, 2 हिरवी इलायची आणि 1 मोठी इलायची, 4-5 लवंग आणि 4-5 काळे मिरे। आता हा सर्व मसाला मी पाण्यामध्ये टाकून उकळून घेतला आहे। मसाल्याचा स्वाद पूर्णपणे पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंत मसाले पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि पाणी उकळल्यानंतर पाणी गाळणीमध्ये गाळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि या पाण्याचा वापर आपण पुलावमध्ये नंतर करणार आहोत। आता गॅसवर ठेवली आहे मी कढई आणि त्याच्यात आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचे आहे तेल। आता याच्यात मी टाकणार आहे 2 तेजपत्ते खमंग असे होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे। आता मी घेतला आहे कांदा, बारीक पातळ स्लाइसमध्ये लांब शेपमध्ये कापून घेतला आहे। कांदा तेलामध्ये छान खमंग असा परतून घ्यायचा, हलकासा रंग गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। आणि आता मी घेतले आहे 1 मोठ्या साईजचा बटाटा, तो चौकोनी शेपमध्ये कापून घेतला आहे आणि बटाटा पण आपण कांद्यासोबत परतून घेऊया। कांदा आणि बटाटा होतो तोपर्यंत आपण इथे छान एक लालसर असा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटोमधला जो रस ओलसरपणा असतो तो आटेपर्यंत टोमॅटो छान खमंग असा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। आणि आता मी घेणार आहे सर्वात महत्त्वाचं मटार पुलावमधला मटार। 1 वाटी ताजा मटार मी इथे घेतलेला आहे आणि मटारसुद्धा आपण याच्यामध्ये परतून घ्यायचे। आता याच्यात टाकूया पावडर मसाले। त्यामध्ये सगळ्यात आधी घेतले आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा मी घेतला आहे पुलावचा मसाला। कोणताही पुलावचा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकता। आता मी घेतलेल्या आहेत 3 हिरव्या मिरच्या तुम्ही बारीक कापून घेऊ शकता किंवा अशा लांब शेपमध्ये तुकडे टाकले तरी चालतील। आता मिरच्या पण मी छान परतून घेणार आहे आणि यानंतर मी टाकणार आहे आपल्या यखनी पुलावमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही। अर्धी वाटी दही मी इथे टाकून घेतलं आहे। यखनी पुलावमध्ये दही हे आवर्जून घातलेच जाते, त्यामुळे दही तुम्ही यामध्ये नक्की घाला आणि दही टाकल्यानंतर व्यवस्थित गॅसची फ्लेम कमी करून सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाल्याचा खूप छान सुगंध किचनमध्ये पसरला आहे। अगदी बोटं चाटून पुसून खाल इतका सुगंधित टेस्टी हा यखनी पुलाव बनवून तयार होतो। आता आपण सुरुवातीला जे यखनी पाणी बनवले होते, म्हणजे जे खडे मसाले पाण्यामध्ये उकळून जो मसाला आपण बनवला होता आणि जे पाणी आपण साईडला ठेवले होते ते पाणी आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे। त्याआधी सर्व मसाले एकदा पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जी आपण यखनी बनवली ती याच्यात टाकून घेऊया। मसाल्याचे पाणी सर्व मी आता याच्यात टाकून घेणार आहे आणि आता एवढ्या वेळात आपले बासमती राईसही खूप छान भिजून तयार झालेले असतील। यखनीचे पाणी यामध्ये टाकल्यावर आता याच्यात टाकायचे आहे चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून एक उकळ काढून घ्यायची। पाणी उकळले की यामध्ये आपण जो बासमती राईस भिजवत घातलाय तो तांदूळ याच्यात टाकून घ्यायचा। उकळत्या पाण्यामध्ये बासमती तांदूळ टाकल्याने तांदूळ लवकर शिजतो आणि चव पण खूप छान येते।
गरम पाण्यामध्ये टाकल्याने चवीमध्ये पण खूप फरक पडतो। आता सर्व मसाले आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेच लगोलग याच्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, जे की आपल्या पुलावमध्ये खूप छान सुगंध देणार आहे। आता सर्व पुलाव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि 10 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून पुलाव वाफवून घ्यायचा आहे। अगदी पटकन हा पुलाव शिजून तयार होतो, खूप जास्त वेळ याला लागत नाही। आता मी याच्यावर झाकण ठेवलेले आहे आणि 10 मिनिटानंतर आपण चेक करूया। झाकण उघडताच पुलावचा, आपल्या यखनी पुलावचा खूप छान सुगंध येतोय। पुलावमधला राईस किती फुलला आहे आणि छान दाणेदार मोकळा असा पुलाव आपला इथे तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।